राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या अहमदनगर शहर विधानसभा अध्यक्षपदी सागर गुंजाळ यांची निवड करण्यात आली असून त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते निवडीचं पत्र देण्यात आलंय। राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या अहमदनगर शहर विधानसभा अध्यक्षपदी सागर गुंजाळ यांची निवड जाहीर करण्यात आली असून त्यांना निवडीचं पत्र पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आलं। यावेळी माजी आमदार अरुण काका जगताप, आमदार संग्राम जगताप, युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राजकारणात उच्च शिक्षित युवकांनी येऊन समाजातील प्रश्न समजावून घेत ते सोडवण्याचे प्रयत्न केल्यास नक्कीच शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचतील आणि राजकारणातून समाज घडवण्याचं काम होईल। तसेच या माध्यमातून नागरिकांचा विश्वास संपादन होईल। आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून शहर विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला असून त्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीनं नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवावी असं ते म्हणाले। तर यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले, सागर गुंजाळ हा उच्च शिक्षित असून त्यानं MBA ची पदवी मिळवली आहे। तो नक्कीच राजकारणात चांगलं काम करून पदाला न्याय देईल असं ते म्हणाले। तर सागर गुंजाळ म्हणाले, आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या अहमदनगर शहर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली। त्या माध्यमातून युवकांचं संघटन करून पक्षाची ध्येय धोरणे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाईल। तसेच शासनाच्या शिक्षण, नोकरी याबाबतच्या विविध योजनांची माहिती युवकांना दिली जाईल। युवकांसाठी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या कार्यशाळेचं आयोजन केलं जाईल। युवकांचे बेरोजगारीसह विविध प्रश्न आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असं गुंजाळ यांनी म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।